या ठिकाणी सन्माननीय रोहित दादांचा सन्मान या ठिकाणी होतोय. विभाग प्रमुख, प्रभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, यानंतर समन्वयक सन्माननीय सतीशजी मुळीक साहेब. आदरणीय व्यासपीठ, बाकी काय नावं घेत नाही मी, वेळ कमी आहे. 20 तारखेला निवडणूक आहे आणि तुम्हाला विनंती करायला मी ऍडव्होकेट सतीश मुळीक या ठिकाणी उपस्थित आहे. निवडणूक म्हणजे लोकशाही प्रक्रिया. तुम्ही जनता जे मतदान करणार आहात ना, तुमच्या मतदान पेटीमधून एक सुसंस्कृत आमदार जन्माला येणार आहे. कुणाला तुम्ही निवडून देणार आहात, कुणाला जन्माला घालणार आहात, हे तुम्ही ठरवायचं. या महाराष्ट्रात सुसंस्कृतपणा पूर्वीपासून होता. आता अलीकडं 8-10 वर्षात तो बिघडवण्याचा प्रयत्न झालाय. भाजपच्या बरोबर शिवसेना असताना 2014ला शिवसेना वेगळी निवडून आलेली असताना शिवसेना भाजपच्या बरोबर गेली. अक्षरशः फरफट करण्यात आली भाजपकडून शिवसेनेची. हे 5 वर्ष उद्धव साहेबांनी लक्षात ठेवले आणि 2019ला उद्धव साहेबांनी सांगितलं की आम्ही तुमच्या बरोबर येतो, आम्हाला पण सत्तेत वाटा द्या. पण त्यावेळेस फडणवीस साहेबांनी उद्धव साहेबांना मुख्यमंत्रीपद द्यायचं नाकारलं आणि मग त्यावेळेस उद्धव साहेबांनी 2019ला भाजपपासून फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर युती करून मुख्यमंत्रीपद मिळवलं. आता हा भाजपला स्वतःचा अपमान वाटला आणि भाजपने सूड घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला शिवसेनेला फोडलं, 40 लोक फोडले आणि ते स्वतःच्या ताब्यात घेतले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माननीय शरदचंद्रजी पवारांच्या घरातलीच व्यक्ती फोडली आणि 40 आमदार फोडून स्वतःकडे घेतले. म्हणजे भाजपने हा जो प्रकार केलाय हा तुम्हा सर्व लोकांना पसंत आहे का, हा सगळ्यात महत्वाचा माझा तुम्हाला प्रश्न आहे. महाराष्ट्रात असा जर प्रकार होत असेल तर अशा प्रकाराला तुम्ही पाठिंबा देणार आहात का? आता ही निवडणूक शुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची आणि अशुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी ही निवडणूक आहे. त्या बाजूला सुनील टिंगरे उभे आहेत, या बाजूला बापूसाहेब पठारे उभे आहेत. 2019ला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या स्टेजवर मी स्वतः जाऊन त्यावेळेस भाषण केलं आणि त्यावेळेस सांगितलं की मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य नाही, शिवसेनेचा आहे, तरी पण मी या स्टेजवर आलो. मी भाषण केलं, सगळ्या शिवसैनिकांना आवाहन केलं आणि त्यांनी सुनील टिंगरेला निवडून दिलं. रोहित दादा, 2019ला आम्ही एक आमदार आपल्याला निवडून दिला. आता हा निवडून दिलेला आमदार माननीय शरद पवार यांच्या दृष्टिकोनातून ड्युट्या निघाला, पलीकडे गेला, तो सोडून दिला त्याला. ज्यांच्या डोक्यात राष्ट्रवादीचे विचार आहेत असे बापूसाहेब पठारे पुन्हा राष्ट्रवादीत आले. बापूसाहेब जरी तिकडे गेले होते तरी अपरिहार्य कारणास्तव गेले होते. तर तुम्हाला माहिती आहे त्याच्यावर सगळी पेपरबाजी झाली, सगळी भाषणही झालेली आहेत. पण बापूसाहेब तिकडे गेले होते तेव्हा सुद्धा राष्ट्रवादीचे विचार होते आणि आज सुद्धा त्यांचे राष्ट्रवादीचे शाहू फुले आंबेडकरांचे विचार आहेत. त्यामुळं बापूसाहेब हे अतिशय सक्षम उमेदवार आहेत. तिकडं पण मुळीक आहेत, इकडं पण मुळीक आहेत. तिकडच्या मुळीकांना जबरदस्तीने सुनील टिंगरेंचं काम करावं लागतंय. मी खुले आम स्वच्छ मनाने विथ कन्सेंट बापूसाहेबांचं काम करतोय. लक्षात घ्या, बापूसाहेबांना आपल्याला निवडून द्यायचंय. कोणत्याही परिस्थितीत बापूसाहेब हा राष्ट्रवादीला आपल्याला आमदार द्यायचंय आणि शिवसेना हे काम करणार आहे. आता परवा दिन कालच येरवड्यामध्ये भाषण झालं सुप्रियाताईंचं, मी शॉर्ट मध्ये ओळखतो. सुप्रियाताईंनी असं सांगितलं की पोर्शे प्रकरणावर जर कोण बोललं, इव्हन पवार साहेब बोलले तरी मी नोटीस पाठवेल, असं वाक्य केलं. दादा, पोर्शेवर मला बोलायचा अधिकार आहे, कारण
पलीकडं वेदांत अग्रवालचं घर आहे आणि अलीकडं माझं घर आहे, फक्त भिंत आहे. पोर्शे प्रकरणावरची इत्यंभूत माहिती मला आहे, सगळी मला माहिती आहे. त्यामुळं मला तर काय कोण रोखू शकत नाही. पोर्शेचं सगळं प्रकरण मला माहिती आहे. तुम्हाला एक किस्सा सांगतो. एक 3 ते 4 वर्षापूर्वी माझा मुलगा इथं उपस्थित आहे आता. 3 ते 4 वर्षापूर्वी कल्याणी नगरला माझ्या मुलाला एका आरटीओ पोलिसाने पकडलं. PSI होता, ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं. माझ्या मुलाने जरा थोडी डोक्यात हवा ठेवून त्या पोलीस अधिकाऱ्याला सांगितलं ट्रॅफिकच्या, की माझे वडील वकील आहेत. त्याने लायसन मागितलं, द्यायला पाहिजे. मुलाने सांगितलं माझे वडील वकील आहेत, हा घ्या फोन. मला फोन लावला, त्या ट्रॅफिकच्या पोलिसाला फोन दिला. मी विचारलं काय झालं. तो म्हटला तुमच्या मुलाकडे लायसन नाही, गाडी चालवतोय मी, त्याला पकडलं. म्हटलं मी कोर्टातून तिथं येईपर्यंत तब्बल अर्धा तास त्याला तिथं ठेवायचा. त्या ट्रॅफिक पोलिसांनी त्याला अर्धा तास कल्याणी नगरच्या चौकात पकडून ठेवला. मी जेव्हा आलो तेव्हा मी मुलाला सांगितलं घरी जा, लायसन आण, यांना दाखव, तोपर्यंत मी यांच्या ताब्यात राहणार. मुलगा घरी गेला, लायसन आणलं, दाखवलं आणि मग मुलाला आणि मला आम्ही निघून गेलो, मुलाला सोडलं. तुम्ही मुलाच्यावर संस्कार घडवले पाहिजेत. संस्कार. तुम्ही दुसऱ्याचा मुलगा गाडी जोरात चालवतोय, त्याला सोडवण्यासाठी जाताय तुम्ही. हे संस्कार दुसऱ्याच्या मुलावर घडवता का? तो श्रीमंत आहे म्हणून. तुम्हाला गोरगरिबांची कामं नाही करता येत. मी जेव्हा कामं सांगितली तेव्हा मला सांगितलं तो शिलवंत ज्युनियर इंजिनियर आहे, त्याला मला फोन करायला लावू नका. मग तुम्ही श्रीमंताच्या मुलाला मदत करण्यासाठी तिथं का जाता? का गेला तिथं? बरं, तुम्ही तिथं काय हस्तक्षेप केला का नाही केला याच्याबद्दल मी बोलत नाही, परंतु तुम्ही तिथं जाण्याचं औचित्य ज्या क्षणी सांभाळता त्या क्षणी तुम्ही जी 2 मुलं अपघातात वारली त्यांना भेटायला ससूनला का गेला नाहीयेत? मृत्युमुखी पडलेत जे लोक, त्यांच्याबद्दल तुमच्या मनात काही कणव नाहीये का? दयामाया काही नाहीये का? फक्त श्रीमंताला जाऊन भेटणं आणि मदत करण्याचा तुम्ही प्रयत्न करता. काय गेलात तिथं? त्यामुळं पोर्शेचं प्रकरण जे आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. ताडीच्या झाडाखाली थांबलात की लोक म्हणणार ताडी पिलाय. पोर्शे प्रकरणात तुम्ही गेला म्हणजे तुमचा काहीतरी हस्तक्षेप आहे असं लोक म्हणणार. त्यामुळे पोर्शेच्या बाबतीत जे काय आरोप होतात ते तुम्हाला सहन करावं लागणारच आहे. त्यामुळे मी एक नवीन घोषणा काढली आहे. तुतारी जोरशे, भगाव पोर्शे. बापूसाहेब पठारे यांचा निवडणूक चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे. 2 क्रमांक आहे त्यांचा. मशीनवर 2 नंबरला बटन दाबा आणि बापूसाहेब पठारेंना निवडून देऊन माननीय शरद पवार यांच्या या राजकीय प्रवासामध्ये हा जो मोठा टप्पा आहे या टप्प्यात मदत करा. इंदापूरला एका पत्रकाराने एका प्रौढ व्यक्तीला विचारलं पवार साहेबांच्या बद्दल काय मत आहे. त्याने थोडक्यात सांगितलं म्हातारं जिथं जिथं जाते ना तिथं तिथं चांग भलं होतंय, इथं पण चांग भलं होणार आहे.